कुठली पोरं आलती? तुम्ही कर्नाटक मराठीमध्ये बोला म्हणत होता त्यासनी. घरी आलती काय? घरी तुमच्या आलती काय तर मराठीमध्ये तुम्ही बोला म्हणत होता. मूळ सिंदापूर खान, हा. दिंडोरीच्या राजाचा वाघीणचा मुलगा, बरोबर का? बर. ती कोण तुमचा आहे का तुमच्या घरी आहे का बाहेर आहे? माझा. ती बैल द्या आम्हाला तेवढा. बर बर. ती बैल तुम्ही म्हणताय काय पण असू द्या, तसला बैल आपल्याला लागतोय हो. चालतंय चालतंय, सांगतो तसला असल्यावर. हा, तसला असल्यावर सांगतो की. ती आता तुमच्याकडे आहे, तुम्ही ती द्या घेऊ. मी काय म्हणतोय, तसला बैल तीच बैल आपल्याला द्या असं म्हणतोय मी तुम्हाला. बर, वडिलाला विचारून सांगतो. विचारा तुम्ही, त्याचं काय बैल आपल्यापाशी हो का, बैल जिंदगीपर्यंत आपल्याकडे राहणार त्यो. बर बर. काय जर द्यायचं घ्यायचं झालं तर आपल्याकडे एक वेगळी कंडिशन राहणार त्या बैलाची. बर बर. मला आज खरं सांगतो, आम्हाला एक वेळ जेवाय आम्हाला माग मोर चालत झालं तर चालतंय, पण त्या बसवी राजाला आम्ही जेवायला खायला करायला आम्ही कमी पडू देत नाही कधी. बर बर. एवढे इतपत पर्यंत आपली त्याची त्या खिल्लारचं आणि त्या बैलांचं आपलं प्रेम आहे. बर. आपण माग मोर खायसाठी करू शकतोय, पण त्याच्यासाठी 2 मिनिटं पण आपण राहू शकत नाही. बर. तसा बैल लागतोय आपल्याला. बरोबर बरोबर. त्या रागाचा, त्याचा राग, त्याचं शरीर, ते बैलात सगळं आहे. बर बर. संपूर्णपणे टिकून राहणारा बैल. बरोबर बरोबर. तुम्ही त्याच्यावरती इंस्टावरती मूळ सिंदापूर खान, दिंडोरीच्या राजाच्या वाघीणचा, म्हणजे दिंडोरीच्या राजाच्या वाघीण म्हणजे त्याची मुलगी असेल किंवा काय असेल, तिचा मुलगा आहे बर. असा. आणि ह्या बैलाविषयी मी पहिल्यांदा पण चर्चा केली तुम्हाला. बर बर. बरोबर का? बरोबर. बघा तुम्ही विचार करा. नाही त्याचा जर तरी पण त्याचा काय विषय नाही, म्हणजे ह्या जातीचा बैल आणि ह्या क्वालिटीचा, ह्या रागाचा बैल, असा शरीर घडवणारा, असा पायाचा बैल, ह्या क्वालिटीचा बैल लागतोय हो आपल्याला. मग फिरून मिळेल की एखादा असा? फिरून म्हणजे आता तुम्ही हुडकला तर भेटणार आहे आपल्याला, असं कसं भेटणार हो? आपण फिरणारी माणसं आहे का? कसं काय? कसं काय असं काय असं कसं म्हणताय? तसं नाही, आम्ही फिरणारी माणसं आहे का सांगा बर? बरोबर. अहो ह्या वस्तू हुडकायला बैल 50,000 रुपये आपण घ्यायला गेलो तर त्यासाठी 20-30 हजार रुपये आपल्याला फिरायला जाते. याचा विचार आपण करत नाही आपण. बरोबर बरोबर. वस्तू घ्यायचा विषय नाही, वस्तू मस्त भेटते त्या, पण त्या जाती पाती सगळं बघायला गेलं तर आपला सगळा मेंटेनन्स काढला तर बैलाची किंमत जाते आपल्याला हुकायला. खरंय खरंय. बैल भेटतोय, बैलाचा विषय नाही, देखना बैल भेटतोय, पण त्यात पण जात पण बघायला लागते, बैलात राग बघायला लागतोय, कुठल्या पद्धतीचा आहे, टिकून राहील का नाही राहील. आज 6-4 महिने बैल मस्त पळल करल सगळं करल, पण आयुष्यभर बैल राहील सायदातीतनं मोर 5-6 वर्ष पळणारा पण जात बघायला लागते हो. बर. तात्पुरता आदत पर्यंत पळला तर परत दुष्यात पळत नाही, दुष्यात पळला तर परत चौशात पळतोय, परत सायदातीमध्ये पळत नाही, अशी पण बैल आहे ती हो. मग आता हे बघितलेलं वासरू कोणतं काम करू शकते असं वाटतं? सगळ्या माझ्या दृष्टिकोनातनं ही बैल आपल्या क्षेत्रात, खिल्लार मध्ये कुठल्याही क्षेत्रात जर टाकला खोंड, कुठल्याही क्षेत्रात, आज खिल्लार क्षेत्रात भरपूर काम आहे ती. मला सांगा, चालू मध्ये बैल झाला तर आदत पासन पळायला पण चालू होतोय, आदतला बैल वळूला पण चालू करते ती. आदतला एवढंच आहे की नांगराला, कुळवाला आणि गाडीला, पाऊंडाला, समजा ही बैल पाऊंड पण धरतोय. आता त्याला समोर न बघता पण त्यातलं भविष्य दिसलं आम्हाला. ही बैल 100% पाऊंड धरतोय. बर. ही 100% आम्हाला खात्री आहे ह्या बैलाची. आम्ही बोलतोय म्हणलं, आमच्या वडिलांनी पारा की ही बैल देत असली तर आपण घेऊया. म्हणजे आज आपलं समजा आपण या क्षेत्रात जेवढं
समजा आपण माझं वय बघाय 28 वय आहे. बर मग आमच्या वडिलाचं तेवढं 40 वर्ष झालं हे क्षेत्रातच आहे ती. बर मग ते एका शब्दात म्हणले की ही बैल देत 100. तुम्ही फोटो भरपूर मला पाठवलं. बरोबर बरोबर. ती काय म्हणली म्हणजे ही बैल देतात त्यांच्याकडे. मी असं म्हणलो की त्यांचा परस्पर बैल आहे, त्यांनी द्यासाठी बैल ठेवला तो. हा कशासाठी? खान जपायसाठी बैल ठेवला. पण असू द्या म्हणले. ते काय म्हटलं वडील, असू त्यांचा काही विषय नाही, देत असली तरच त्यासनी विचारा. आमच्या वडिलांनी तुम्ही जर भेटला का नाही कधी, तुम्ही 100% तुम्ही म्हणणार याला काय तर पारख आहे त्या गोष्टीतली. दर काढला का अंदाज का असंच बोलले? नाही दरचा विषय, दर बीर काय विषय नाही, त्यात दर काढायचा विषय नाही. ह्या बैलाला काय माहितीये का, तुम्हाला सांगतो, आपण कुठलीही वस्तू आपण धरत नाही एकदम. आपल्याला कसं आहे माहितीये का, चौवांगी बैल पाहिजे. बरोबर बरोबर. आज वळू क्षेत्र म्हणलं तर वळू क्षेत्रात बैल चालतोय आज. बर बर बर. तुला सांगतो, पाऊंडाला सुद्धा बैल आज झोपला नाही, तुम्ही गाडीला काय केला, पाऊंड सुद्धा धरतोय बैल. म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ वडिलांना पण दाखवली म्हणा की? दाखवली त्याने दाखवली ना. तुम्ही सुद्धा स्वतः बघितली? मी स्वतः बघितली. माझी पारख मी वडिलांनी कुठलीही बैल दावत नाही. आपल्याला पारख काय गोष्ट रक्तात काय तर आहे का नाही आपल्या? खरंय खरंय. मूळ काय आहे आपल्या रक्तात, वडिलांनी जी केलंय ते आपल्या रक्तात थोडंफार तर उतरलं असेल का नाही? जातीवंतपणे जर काम केलं असेल तर ते जातीवंतपणे रक्तात उतरते. 100% उतरतंय. आणि आम्ही ह्या बैला 4 कामं धरलेली. आम्ही वळू लाईन, पावंड किंग, आज अवताला पळायला 4 कामं आम्ही फिक्स या बैलाकडून धरलेली. बरोबर. बैला हायती घेऊ. बैला एक फिक्स निघला तर बैल पळाय निघतो, अवताला धट निघत नाही, परत त्याला पावंड लावत नाही. पण हे जे दिशा आपण ओळखण्या, अमुक लोकांची काय दिशा ओळखण्यात फार मोठी चूक होते. किती वय वाटतंय वासराज? वासरू बघा तुम्हाला सांगतो 12 महिन्याच्या आजूबाजूला काय तर एक माग मोर महिना 2 महिना माग मोर काय तर असावं. बर. ह्याच्या माग पुढंच काय तर असावं थोडंफार साधारण. दीपक बाबा वासरू आहे 6 महिन्याचा आहे. हे 6 महिन्याचा बैल आहे. हा पूर्णपणे बापाचा बैल. मग समजा, कारण गोष्ट माझ्या डोळ्यासमोरची जर लहानपणापासून असेल. कसं आहे माहितीये का, व्हिडिओ मध्ये आता सध्याला आपण व्हिडिओ मध्ये बघतोय, समक्ष बघितल्यानंतर अजून अंतर पडतो त्या. बरोबर बरोबर. कसं आहे, लाईव्ह गोष्ट आणि आपण व्हिडिओ मध्ये बघण्यात ह्याच समक्ष तर आपण पारखू शकतो त्या गोष्टीला. ही वस्तू कसं आहे माहितीये का, आपण घडवली हातान तर ती घडणार आहे. बरोबर. आणि चुकीच्या माणसाच्या हातात गेली तर ही बघा, ही वस्तू चांगल्या वस्तूचं ढाग लागण्याचं काम आहे बघा. बरोबर. कुणाच्याही हातात ही तुम्हाला सांगतो काचच्या आज लय गोष्ट सांगत नाही तुम्हाला. आमची आपल्या घरी एक बैल आहे. देवाला जायच्या अगोदर 20 दिवस अगोदर बैल बघा टाकलाय. बर बर. काय देवाची इच्छाच होती बाबा ना. आम्ही एवढं म्हणजे दिलदार माणसं आहे की आजपर्यंत 2-3 वर्ष झालं बैल आम्ही देवासाठी मायबाईसाठी आम्ही बैल दुसऱ्याला देत होतो. म्हणजे आपल्या घरी बैल पळायचा, ती लाखाचा असू द्या 10 लाखाचा बैल असू द्या, आग्रह केला आपल्या पै पाहुण्यांचा बैल पाहिजे, आग्रह करायचा विषय. आम्ही मोरच म्हणायचो तुम्हाला न्यायचं असला तर न्या, जावा. अशी बैल आम्ही भरपूर दिली, सगळं झालं. पण बैलांना नुसती फळक्यावर लाथ मारली म्हणून मैदानाला नेलता बैल. नुसती फळक्यावर लाथ मारली म्हणून झालं. लाथ तर पहिले किती वेळा तर बैल मारते हो. असं किती वेळा घडतं लाथ मारते. बरोबर. बैलांना लाथ मारली म्हणून घडलं. आणि आपल्या घरी काहीच झालं नाही. आपलं पै पाहुणे घरी घालवला, देवाला जायचं म्हणले 8, 15, 20 दिवस अगोदर बैल घालवला तिथं. बरोबर. आणि तिथं घालवल्यानंतर 1-2 बैलांना पूर्णपणे आण सोडून दिलं बघा. त्या दावणीला गेल्यानंतर का नाही
आणि सोडून दिलं. पाय जेवढा पाय होता त्या 3 पटीने पाय सुजला. अरे बापरे. पाठीमागचा उजवीचा पाय. बर बर. मग आमची जी बैल पोरं इकडं माग मोहर बघते ती पोरं काय म्हणले, असं मनातल्या मनात म्हणले, आमची गाडी जशी आहे तशी आम्ही देवाला नेतो. बैल बघा 15 ते 20 दिवसानंतर क्लिअर खट देवाला जाऊन आज घरी येऊन बैल फ्रेश बसलाय. पाय 2 ते 3 दिवसात बघा क्लिअर खट. बर बर. डागल्याला बैल हाय असं अजून ताज त्याचं डागल्याला हाय व. बर बर. ती बैल जाऊन आज कडकडीत बघा 6व्या दिवशी आमच्या घरी. बर. मग कुठल्या जातीवंत बैल असला का नाही तुम्हाला 100% काम करतोय. आणि ती जातीवंत ओळखायला माणूस सुद्धा जातीवंतच लागतो. जातीवंतच लागतो. आणि ती बैल तुम्ही आम्ही ज्या टायमाला ज्या वेळी घेतला का नाही, तुम्ही विचार करणार नाही की ही बैल तुम्ही घेतला कसा. बर. त्याची कंडिशन अशी होती, उघडा पडला होता बैल बघा. त्याची शरीराची कंडिशन नव्हती ती, पूर्णपणे उघडा पडला. आमचं गाव अख्खा आम्हाला म्हणत होतं ही बैल कशाला आणलाय. त्याचं पाय बी वाकडा झालं, पण आता खडा स्टेट पायाला झालाय बैल. आता लोक म्हणते ही बैल कसा देवाला नेऊन आणला, आणि ही बैल आल्या होता त्या ज्या टायमाला आणला होता कसा ना आता कसा झालाय बैल. मग पारख ही गोष्ट वेगळीच आहे हो. पारख म्हणजे आज मला हे काय सगळ्यासनी नसते पारख. 100 मध्ये 1 ते 2 माणूस, जसं 100 मध्ये 1 ते 2 बैल निवडून निघतो का नाही, बरोबर, अशी गोष्ट आहे होय. बरोबर. मी काय म्हणतो तुम्हाला, ती चर्चा करा तुम्ही. त्या प्रकारचा बैल असला तुमचा द्यायचा असला हे खोंड, बरोबर. हो का. 17/22/2025 ला तुम्ही व्हिडिओ टाकलाय, बरोबर आहे. ह्या माटाचा ह्यो बैल हे सगळं आहे त्याच्याकडे, काही बाकी नाही बघा. बर बर बर. शो बैल भलं तुमच्याकडे राहू द्या, तुम्हाला विकायचा ना वडलाच मी विचारा, त्याचा विषय नाही. एखादी गोष्ट कमी जास्त वाटत नाही का त्यात, असू द्या. हो का. 4 गोष्टी हो का. 5 बोटी आपली सारखी येते का नाहीच, हायती का त्यात 5 बोट आपली सारखी, कमी जास्त आहे. 4 बोट आपली एक थोडंफार फरक आहे, पण अंगठ्यात लयच फरक आहे का नाही. खरंय खरंय खरं आहे का नाही, पण अंगठ्यात फार मोठा फरक आहे. बरोबर. मग एखादी गोष्ट त्यात कमी राहणारच हो. त्या कसं आहे माहिती, 5 बोट एकसारखी झाल्यानंतर त्या गोष्टीचा मग कुठल्या उपाय नाही हो. बरोबर, म्हणजे कमीपणा असावा, थोडाफार असल्याशिवाय ती गोष्ट सक्सेस होत कधीच नाही. बरोबर बरोबर. म्हणजे कसं आहे माहितीये का, आज राजकारणाची गोष्ट आली तर विरोध मोहरा असल्याशिवाय ते कुठल्या गोष्टीचं काम होतं का. बरोबर बरोबर. विरोध थोडाफार पाहिजे वस्तू, खरंय खरंय. त्याशिवाय मोर्चा माणूस पण आपल्याला डचवत नाही. बरोबर. कमीपणा असलं तर थोडा माणूस बोलणार का नाही तुमच्या ती कमीपणा आहे. मग आता त्या गोष्टीतला कमीपणा व्हिडिओ मध्ये दिसणार नाही, त्यासाठी तुम्हाला आवर्जून एक पाहुणं म्हणून किंवा एक ट्रिप म्हणून 100% पाहुणा, 100% आजचा आणि उद्या दिवस जाऊ द्या. बर बर. आता काय नाही, उद्या जर परवा दिवस जाऊ द्या. बर. 100% तिथे येणार मी. ठीक, या या. वडिलांनी घेऊन येतो. बर. 100% येतो. अजून काय असली बैल दुसरी तरी पण तुम्ही आवर्जून ठेवा. मला काय मोटरसायकल, माझी 4 व्हीलर आहे, सगळं आहे. आणि मला मी 4-5 दिवसात मी रिटर्न जाणार आहे. बर बर. आणि त्यासाठी मी 100% येणार तुम्हाला भेटायसाठी. बैलाचा राहू दे विषय, माणसाचा व्यवहार ही जिंदगीपर्यंत राहावं. बैल आज ना का उद्या घडतो. खराय खराय. आज ना उद्या आपल्याला बैल बढतो, भविष्यात एखादा दुसरा भेटतो, पण माणसाचा परिचय एकदाच असतो काय. खराय खराय खराय. म्हणून आपण तुम्हाला भेटायसाठी मी 100% येणार. मला मंगळवेढ्यापासून तुम्ही बोलला 7च किलोमीटर आहे. हो बरोबर का. 17. 100% मी येणार. उद्या जा परवा दिवसा तेवढा दिवस जाऊ द्या.
आणि माणसाच्या आयुष्यात ही जायो आपल्याला जपणं. हा एखादा ओळख ही परिचय सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज माझी इच्छा एवढी मोठी आहे, तुम्हाला सांगतो. आम्ही बाहेर असतोय हो. बर आमचा बारका भाव, मी सगळे बाहेर असतोय. बर वडिलांनी मी इतपत पर्यंत सांगितलंय की आपली डाळिंबाची झाडं वगैरे आणि थोडाफार ऊस आहे बर गावी, पण त्यांना काय शेणखत पाहिजे हो. बरोबर बरोबर. शेतीला त्यांचा विचारधारा लय मोठी आहे. बर तुम्हाला सांगतो, ती जनावर कशा पाय पाळायचं माहितीये का तुम्हाला सांगतो. बर शेतीला शेणखत ऑर्गॅनिक, बाहेरचं जे केमिकल येते नाही, हा ह्याला त्याचा नफा होईल आणि त्याच्यावर आपण मोठं होईल असा विषय नाही. फक्त बरोबर. शेतीला शेणखत म्हणून जनावर पाळायची. जे बाहेरचे म्हणजे एक जे शेणाला जास्त कुठला वापर होतो, बरोबर. मसर की जर्सी, हा. देशीचं शेण जास्त पडत नाही. बरोबर. भलं थोडं पडू द्या, हा. पण तुमच्या एक बैलगाडी आणि त्याचं एक ट्रॅक्टर, हा हा देशीचं एक बैलच गाडी फक्त, बरोबर. आणि जर्सीचं एक ट्रॅक्टर त्याच्या बरोबर आहे. हे ज्याला कळलंय त्यालाच कळलंय. कळलंय. पण त्यांना आता कसं आहे माहितीये का, करायचं म्हणून करायचं, झटायला पाठीमाग माणूस नाही ती, म्हणून 2 गाया होत्या त्यातले पण देऊन. माझा तर असा आग्रह आहे त्यांच्यासाठी, मी काय म्हणतोय, तो आपण एक व्यक्ती ठेवूया त्याच्यासाठी. बरोबर. काय 1,00,000-1.5 लाख रुपये वर्ष पगार घेतील. खरंय खरंय. बरोबर आहे. ती फॅमिली पण आपण ठेवू. बरोबर. सगळी शेती पण बघतेली, आपल्या 4-5 देशी गाया पण बघतेली. खरंय खरंय. माझी तर एवढी मोठी इच्छा, आपली 4-5 देशी गाया पाहिजे. बरोबर बरोबर. शेड वगैरे आपल्या घरी सगळं आहे. काय करा, पाणी वगैरे 2-4 हिरीचं पाणी आपल्याकडं. बर बर. वैरण आमच्याकडं तुम्हाला सांगतो, वैरण आमच्या जनावरांनी 12 महिने 18 काय कधी अशी तुटाक नाही. अशा ठिकाणी जातीवंत गोष्टी पाहिजेतच. आमच्या आज सीझन मध्ये आमच्या तिथं 3 महिने गाजर आमची पूर्ण जनावर खाते. बोला बर. किती? 3 महिने. 3 महिने आमची जनावर गाजर खाते. बर बर. आणि ती पण एक टायमाचं आपण वैरण टाकायला, एक टायमाला फुल जेवढी खातील तेवढी टाकायची गाजर. बरोबर. ह्या पद्धतीने आपण शेती करतो. आणि जनावर कुठलंही असू द्या, गाय, म्हैस, जर्सी, बैल कुठलाही असू द्या, त्याला कमी पडता धरायचं नाही कुठल्या जनावरला. बरोबर. ती बस काय मुका जनावर आहे ती शेवट. त्याला दूध देऊ द्या, बसवी असू द्या, कसले बी असू द्या, त्याला पूर्णपणे चालणार. ती शेवट बोलतंय का ती. बरोबर. आपल्या दावणीला त्याला पूर्णपणे तयारच ठेवायचं. बरोबर. बघा, तुम्ही विचार करा. दुसरा असला तर दुसरं पण 2, 4, 5 हो. पर उद्याचा आणि परवाजीचा 3ऱ्या दिवशी मी 100% तुमच्यासाठी भेटायसाठी देतात. मी तुम्हाला भेटायसाठी फक्त. बर बर बर. आणि त्यातनं तुम्ही काय बघून ठेवली असली, बघून ठेवा, त्याचा पण मला काय विषय नाही. बरोबर. हे माणसाच्या आयुष्यात एखादी ओळख, मी तुमची पारख पूर्णपणे ओळखली आहे. काय हाय काय नाही हे सगळं मी ओळखलंय. पारख तुमच्याकडे एक वेगळी आहे. त्यातली मी काय म्हणतोय, आमच्या जवळ 1% असेल. आम्ही पारख म्हणजे आम्ही लय मोहर पारख आम्ही केलेलं आहे. पण कसं आहे माहिती आहे, आता कंडिशनला आपल्याला ते पारखेची बैल आपल्याला भेटली तर आपल्या हाती लागत नाही. बरोबर. कशा आहे ते, आता या क्षेत्रात लय लोक घुसलेली. ती कुठल्या कुठं जाते ती, परत त्याला तिथं आपण जास्त आग्रह केल्यानंतर आपल्याला देत नाही ती वस्तू. आणि लोक नुसतं बुजून, अमुक लोक काय करायला लागले या क्षेत्रात, बुजणारी गोष्टीला म्हणते ती की ही वस्तू चांगली आहे, पण ती भविष्यात मोहर जाऊन ती उजाळली पाहिजे ना वस्तू. ही पण बघायला लागतं. टिकला तर बैल आपले एक विचारधारा आहे, ते 15 ते 20 वर्ष टिकला पाहिजे. बरोबर. ही आपली विचारधारा आहे. कमीत कमी 15 वर्ष बैल टिकला पाहिजे बघा. बरोबर.
खिलार टिकतोय, 100% टिकतोय. 15 वर्ष कसाही वापरा बैल, बरोबर. कुठल्याही क्षेत्रात वापरा तुम्ही, 15 वर्ष एकदम तुम्हाला असं बोलायची गोष्ट नाही, त्या पद्धतीनं बैल जातोय. अरे माणसाच्या आयुष्यात जातीवंत गोष्टीची ओळख ही जातीवंत गोष्टीनच होते. आणि ओळख ही जर जातीवंत गोष्टीपासून झाली असेल तर ते टिकवायला सुद्धा शिकलं पाहिजे. बरोबर आहे. आज आणि समाजात माणूस जर भेटत असेल ना आपल्याला ह्या नेटवर्क मध्ये, तर टिकवून ठेवणाऱ्यासारखा भाग्यवान कोण नसतो. असा बैल जर तुम्ही आम्हाला दिला, काय ही देऊ द्या किंवा असा बैल दिला, बर, तुम्हाला खरं सांगतो, अख्या महाराष्ट्रात का नाही आपली एवढी क्षमता आहे. तुम्हाला वर बेनाडी आहे ना, वर बेनाडी कर्नाटकची, आज लय आम्ही मोठं काय सांगत नाही. बेनाडी जायचं तेवढं, बेनाडी ती खाली सोलापूर पर्यंत आपलं जनरल तर सगळं आहे, आपलं विस्तारी आरात परतचा. बर बर. जर परिचय आपला कुठं समजा 100% होणार ऑनलाईनला, म्हणजे आज परिचय लोक घेणार. आज कसं झालंय, सोशल मीडिया ही गोष्ट सगळ्यात मोठी झाली आहे. बरोबर. तर बैल कुठने घेतलाय आणि कुठल्या व्यक्तीवर, कुठल्या जातीवर, ही 100% तुमचं नाव तिथं 100% निघणार. आणि आपली तेवढी क्षमता आहे, ही बैल कुठं पोहोचवायचा, काय करायचं, ह्या जातीचा बैल, असा बैल कितपत पर्यंत पोहोचवायचं, हे आपल्याजवळ क्षमता आहे. बरोबर. ज्या अर्थी गोष्ट ओळखू येते त्या अर्थी ती किती पोचवायची, कुठे पोचवायची, का पोचवायची, हे आपल्या हातात राहतं ना. बरोबर. घडवायचा हो का बैल त्या प्रकारचा असला तर कुणाच्या पण हातात, आडग्याच्या हातात गेला तर ती घडत नाही बघा. घडत नाही. 100% घडवणारा पण व्यक्ती लागतोय. म्हणून आणि आमचा असा उद्देश आहे की बैल आम्ही कुणाच्या हातात देत नाही, कुणाला सांभाळायला देत नाही. आपल्या घरीच कमी जास्त काय असेल ती आपल्या घरीच. बरोबर. आणि आम्ही काचच्या भांड्यासारखा असा खिलार बैल असला ना, आम्हाला करमत नाही. तुम्हाला खरं सांगतो. बरोबर. खरं तुम्हाला सांगतो, आम्हाला करमत सुद्धा ना बैलाशिवाय. आम्हाला आई वडील माझे एकले 2 जणच घरी असते. आम्ही 2 भाऊ, आमच्या 2 भावाची लग्न झालेली, आम्ही गुजरातला असतोय. पण आई वडिलांनी ना आम्हाला सुद्धा बैल खिलार दारात तुम्हाला सांगतो, घरासमोर दरवाजा समोर बैल बांधलेला असला, खुटी ठोकलेले आमचे, तुम्हाला सांगतो 4 फुटाची, दारातच बांधायचा बैल. बरोबर. घरासमोर, डोळ्यासमोर, उठल्यापर्यंत तोंड दिसलं पाहिजे. बरोबर. जर्शी फिरशी ती मसर तिकडे बांधायची कोपऱ्यात. बैल पहिल्यांदा दारात. बरोबर. मग काय असेल ते सगळा विषय लांबचा. आपल्या डोळ्या उठल्या पहिल्यांदा बैल दिसला पाहिजे दारात. बरोबर. असा एक आमचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाने आमची परिस्थिती लय खराब होती, तुम्हाला सांगतो. बरोबर. आणि ह्या बसवी राजाचा, ह्या खिलारचा आम्हाला मोठा आशीर्वाद आहे. खरंय. ह्याचाच सगळ्यात मोठा आम्हाला लयच मोठा आशीर्वाद आहे. आम्हाला एक वेळा आमच्या वडिलांनी सगळं दिवस बघितलं, पण घराला, परिवाराला सगळं कमी पडू दिलं, पण बसवी राजाला, ह्या खिलारला कधी कमी पडू दिलं. बरोबर. म्हणून आपण आज ह्या पोझिशनला बरोबर आहे. बरोबर. 36 कोटी देव आहेत, देवाच्या गाय आहे, त्या गायीच्या पोटी जन्म घेतलाय, त्या तर 50% तर असतील ना त्यात काय तर गुण. खरंय. होय. आपण हे विचार करतो त्या गोष्टीत. बरोबर. त्याला दुखवलं का आपली जिंदगी दुखलेली आहे बघा. खरंय. तुम्ही या वेळेत काढून देतो आपण. चालतंय. उद्या आणि परवाचा दिवस तुम्हाला सांगतो, 3ऱ्या दिवशी 100% काय हे ऍडजस्टमेंट करून, मला काम भरपूर आहे, त्यातनं पण ऍडजस्टमेंट करून 100% येणार. बरोबर.
तू फोन पण करतो. बर बर. जेवण झालं का नाही? होय, जेवण झालं. तुमचा फोन वाजत होता त्यावेळेस जेवणच करत होतो. असं काय? बर बर बर, चालतंय. बघा, विचार करा, दुसरा एखादा असला त्याच जातीचा बैल तसा बरोबर बरोबर मोहर घडणारा बैल आपल्याला लागतोय हो. बरोबर. कसं आहे माहिती आहे, चालवला बैल चालणार, सगळं होणार, पर जर मोहर जाऊन शांत येणार बैल तसा झाला तर मग आपल्याला मजा नाही. नुसता बुजणारा पण बैल लागत नाही आपल्याला. बरोबर त्या पुणेवाली कशी नुसते बुजला का विषय संपला त्यांचा. बरोबर. आम्हाला सगळ्या त्या गोष्टीतलं माहिती आहे, बुजला का ती पुणेवाली नेते. खरं, त्यांचं प्रत्येकाची नजर पारख वेगळी. हा, निवळ बुजणारा बैल नाही पाहिजे, पण प्युअर जात असली का नाही बैल काम करतोय 100%. हीच जातच ही गोष्ट कळायची 99.99% लोकांची बंद. हा, मोहर घडून निघणारा बैल लागतोय हो. हा, बरोबर. तुम्हाला ते शेअर पण करतो. बर, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोला ती गोष्ट पण शेअर करा. ती खोंडा तुम्हाला शेअर करतो काय. होय होय हो. ती व्हिडिओ जी मी बघितलाय ना, हो काय, शेअर केला तुम्हाला, बघा. बघतो, हा, बघून मी रिप्लाय देतो. कोणाचा खोंडा आहे तो. नाही, तुम्ही ती हो काय कोण. बर बर. हा खोंड माझ्या घरच्या गाईचा. बरोबर. या खोंडाचं नाव आहे राजा. बरोबर. हा तांडोरच्या राजाचा मुलगा. बरोबर. मूळ सिद्धापूर खान. अशी त्या वासराची ओळख आहे. बरोबर. आणि वाघीण हे नाव त्याच्या आईचं नाव आहे. बरोबर बरोबर. हा, असं आहे. म्हणजे आई वडिलाचं नाव टाकून त्याला ओळख त्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. बरोबर. आणि ती तुमच्यासारख्या जातीवंत पारख करणाऱ्याची नजर पडली की तो त्या बैलाबद्दल वर्णन ह्या वयात सांगतो, म्हणजे त्या अभ्यासाचा फायदा गोरगरिबांना भविष्यात होणार आहे. 100% होतोय. हा, 101,000% याचा फायदा होणार. बरोबर बरोबर. 101,000% होणार. या बैला तुम्हाला सांगतो, कुठल्याही गोष्टीची एखादी छोटी मोठी 99.99% 1% कमी कुठं तर कमी राहतीच. बरोबर. कुठेही कमी राहते, कुठल्याही पॉइंट मध्ये कमी राहते. ह्या बैलात 1% कमी कुठं नाही, तर 99.99% 100% ह्या बैलाकडे सगळीच गोष्ट आहे. आता एवढं आपण बोललो, मात्र सरळ पद्धतीने त्याच्यातला 0.1% आपल्याला काढायचा आहे. काढायला 100% काढायला लागतंय. आणि काढणं गरजेचंच आहे. होय, त्याशिवाय आपली पारख पक्की नाही. मग नाहीच की. हा, बट्टा बस्तर याला काय नाही नाही, बट्टा बस्तर तर आता सध्या जे माझ्या अभ्यासात आहेत त्या गोष्टी नाहीतच. नाही. बरोबर. शेवटी आता तुमच्या अभ्यासात काय गोष्टी आहेत त्या अजून आपल्यात भर पडेल ना. बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं का? बरोबर आहे. थोडा साधारण पेरा आहे ना, पेरा आपल्या बैलाच्या, हा, थोडा पायाला पेरा जे आहे ना, थोडा साधारण लांडा पाहिजे. थोडा म्हणजे जास्त उंच आहे. जास्त व्हायचा. पेऱ्याला जे आहे ना बैल, खाली मुठी बसून ती नक्कीपर्यंत पेरा साधारण कमी अजून पाहिजे होता. म्हणजे उंची जास्त आहे. हा, आता तीच उंची योग्य आहे का, किंवा मोबाईल व्हिडिओ मध्ये कशी वाटली आणि समोर कशी वाटली, ही पण चर्चा आपल्या दोघांची. हे 100% काय. मी काय अगोदर बोललो, आपण व्हिडिओ मध्ये आणि समक्ष बरोबर भरपूर फरक पडतोय. बरोबर. भरपूर म्हणजे भरपूर फरक पडतो. आपण व्हिडिओ मध्ये ह्याच्यामध्ये भरपूर फरक पडतोय. बरोबर. हीच बैल लागतोय. ह्याच क्वालिटीचा आणि ह्या जातीचा बैल कुठेही फेल पडत नाही बा. बरोबर. 100% कुठलाही क्षेत्रही गाजवणार बैल. एक क्षेत्र कुठलाही गाजवणार. कुठलाही क्षेत्र असू द्या, त्यात वळू लाईन असू द्या, तुमचं सांगतोय पावंड असू द्या,
किंवा पळणार लाईन असू द्या, एक क्षेत्र ह्यातला कुठलाही गाजवणार बैल. बरोबर. 100% गाजवणार. असं आहे. आपल्यासारखी लोक कुठं जर ह्याचा सहसरकार सपोर्ट केला तर ही वस्तू टिकून राहणार आहे. बरोबर. बाकी आताच्या पिढीला तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीची कुणाला दखल घेण्याची काय गरज पडलेलीच नाही बघा. बरोबर बरोबर. आणि खरंच नाही, तुम्हाला सांगतो अमुक जी लोक आहेत ती नाही, ती ह्या गोष्टीला टिकवून ठेवणार लोक आहेत नाही, तर कुणाला काय पडलेलं नाही. खरंय खरंय. फक्त फक्त मनी. मनी तुमचं कोण बघायला लागलाय. बरोबर बरोबर. मनी आपल्या दारात पडलाय सोन्यासारखा, त्याला तुम्ही बघाना झालाय. बरोबर. ती म्हणलो गोष्ट खिल्लार म्हणजे काय नॉर्मल वस्तू नाही हो. ज्याला कळतं त्यालाच माहिती आहे खिल्लार काय गोष्ट आहे. बरोबर बरोबर. बाकी आज तुम्हाला लई गोष्ट नाही, आज मी फोन करतोय तुम्हाला खिल्लार मध्ये तुम्हाला काय पारख असल्याशिवाय मी काय फोन करतोय. आपली ओळख होती का काय होती मला सांगा. बरोबर. हीच मोठी गोष्ट आहे ना. हा, आणि म्हणून तर मी वेळ घेतो. आणि आज खिल्लार म्हणून लोक असा सोशल मीडियावरती चॅनल बनवून व्हिडिओ काढतात. त्याची पारख आहे का मला लय भरपूर पोर आहे. काय त्यांचे बुद्धी त्यांच्या सोबत, त्यांची पारख त्यांच्या सोबत. पारख नाही, फक्त व्हिडिओ बनवायचा अमुकाचा हिता आहे आणि व्हिडिओ काढायचा आणि त्याच्यावर फक्त पोस्ट करायची, एवढंच त्याची समजतंय. बाकी त्याची पारख आहे काय. चालेल, त्यांचा विषय त्यांच्या सोबत. त्यांना जेवढं जमतंय तेवढं करतात. आपल्याला जेवढं जमतंय आपण करायचं, मात्र आपण ठरवायचं बघणाऱ्याने कुठं थांबायचं. बरोबर. काय कोणाचा हात धरायचा, कोणापाशी थांबायचं, किंवा आपला जो वेळ आहे आयुष्यातला अनमोल, किंवा आपलं जे कष्ट आहे, किंवा आपला जो प्रतिसाद आहे, किंवा आपलं जे मतदान आहे, ते नेमकं जातीवंतपणे खरं कोणाला करायचं हे जातीवंतपणे 5 मिनिटं डोकं शांत ठेवून ठरवणं गरजेचं. बरोबर. आपल्याला तुम्हाला सांगतो बैल फक्त आपल्याला प्युअर, हो प्युअर म्हणजे पाळणारा जनरलला आरत परतला बैल पाहिजे आपल्याला. बरोबर. आरत परला पायाला कधी सूज आली नाही पाहिजे आपल्या बैलाला कधीच. बरोबर. आणि आपण बैल टिकवून ठेवणार. आदतला 4, 5, 10 फाट्या पळवायच्या, दुसऱ्याला बैल 5, 4, 5, 10 फाट्या पळवायच्या, आणि दुसऱ्याला जी बांधून घालायचा, दुसऱ्याचं नुसतं आदतचा दात पाडून दुसऱ्यात गेला का बैल लगेच चापायचा. बरोबर बरोबर. 400 पर्यंत बैल पळवायचा नाही, सायला ते दात लावाय आला का बैल जनरलला चालू करायला. ह्या पद्धतीचा बैल पूर्णपणे देखना बैल आपल्याला, ह्या पद्धतीचा बैल बघा लागतोय आपल्याला. बरोबर. हा, आता सध्याला बैल आहे ती आपण घडवली गोष्ट, वस्तू घडवलेले त्याचं नाव निघतं. कुणी घडवून दिलेलं त्याचं त्या पैसे देऊन त्याचं नाव आपल्या पारखीत काय, मग त्या अर्थ नाही, असा विषय आहे. बरोबर बरोबर. मग आपलं ध्येय असं आहे हो. खरंय खरंय. मग दुसऱ्याने घडवून दिलेली वस्तू आपण पळवायची, करायचं, आपलं नाव करायचं. शेवट बैल कुठला होता, कुणाकडनं घडवल्याचा चर्चा तर होती ना. जन्मात कधीतरी चर्चा असावी, पण त्याचा विषय नाही. तुमची चर्चा 100% निघणार. बैल कुठनं फक्त आणला होता, पळवल्याचा विषय नाही. पळवल्या कोणी बैल दिला, कोणी पार करून, ह्याची चर्चा 100% झाली पाहिजे. बरोबर बरोबर. दिला कोणी बैल पार करून ह्या क्षेत्रात, ह्याची चर्चा 100% झाली पाहिजे. पण तिथनं मोहर घडवला कोणी, पळवला कोणी, ह्याची चर्चा झाली पाहिजे हो. बरोबर. आपलं ध्येय ह्या गोष्टीच आहे. बरोबर. तुम्ही समजलं का आपल्या कुठल्या प्रकारचा आपल्याला बैल पाहिजे. बरोबर. मी अजून तुम्हाला आग्रह करतो, माझा आग्रह 100% राहणार तुमच्यासाठी, की ह्या पद्धतीचा बैल असला तर 100% त्या गोष्टीसाठी आपण डोळं बंद करून तुमच्याकडे मी येणार. मी तिथे येणार सुद्धा नाही त्या गोष्टीचा. डोळं बंद करून मी तुम्हाला म्हणणार आहे बैल इथं पाठवून द्या. बरोबर. बैल बँड स्टेट बैल पायाला कधी वाकडा बैल पाय ठेवला का आपल्याला बैल पण फसत येत नाही बघा. बरोबर.
बागचं पाय ढिलायचा मोरचं पाय हे सुद्धा आपल्याकडे पारक आहे. बरोबर. बैल फिट लागतोय बघा. हे आमच्या क्षेत्रात तर इथं जनरल लागला आरत परतला फिट बैल लागतोय. आता वरचं पुन्हा बिना भाग आहे हे कसं आहे 1 किलोमीटर पळायचं हो. बरोबर. आपल्या क्षेत्रात आरत परतला मला 4-4, 4.5, 5-5 किलोमीटर पळायला लागतंय. खरंय खरंय. ओरिजिनल जातीचा बैल. मग म्हैसूर पळते ना त्या भागात. बरोबर. म्हैसूर पळते ती 2-2 वर्ष 2 वर्ष पळते ती बंद पडते ती. खिलार जातीचा बैल 7-8 वर्ष 10 वर्ष पळतोय त्या ह्याच्यात. हे ज्याला अनुभव आलाय का नाही त्यानं जगात मांडायला विसरायचं नाही. बरोबर आहे. तेव्हा कुठंतरी आपला खिलार जपला जाणार आहे, वरती येणार आहे, त्याला मार्केट येणार आहे. ना आपल्या म्हैसूर जातीला आम्ही मार्केट देत नाही. तर म्हैसूर जातीचे अमुक बैल मिक्स आहे हो, म्हणजे अर्ध खिलार अर्ध म्हैसूर. बरोबर बरोबर. त्या बैलासने आम्ही त्या मालकाने सांगितलं विकून टाका, उभ्यानं काय येतील त्या पैशाने विकून टाका. अरे आपण कुठल्या भागात जन्माला आलोय, आपण कुठलं करा. म्हैसूर म्हणजे कर्नाटक आलं ते. बरोबर. त्या गोष्टीला तुम्ही जपायला लागला. आणि आपला विस्तार मध्ये जी जन्म घेतोय जी गोष्ट त्याला तुम्ही साईडला करायला लागलाय. बरोबर. पळतय त्याची जन्म ती पळतोय बैल त्याचा पण विषय नाही. बरोबर. पण त्याची लिमिट किती आहे. आपला बैल जर 15 वर्ष पळत असेल 5 वर्ष पळतोय. त्याचा काय उपयोग. आणि त्यांचाच त्या कर्नाटक राज्याचा तुम्ही फायदा करून देताय. आज ज्या धर्तीवर तुम्ही जन्म केलाय त्या लोकांचा का बरं तुम्ही फायदा करत नाही. खरंय खरंय खरंय. हा का बरं तुम्ही आपले शेतकरी वर्ग आहे आज हे खिलार जपतोय आणि करतोय. ही शेतकरी वर्ग गरीबच वर्ग त्या गोष्टीला गाय पाळतोय जन्म देतोय ना. हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपल्या ताटातलं सोडून इतरांच्या ताटात वाकून बघायची प्रवृत्ती सोडली पाहिजे. 100% हे महत्वाचं आहे. हे लोकांनी कळलं पाहिजे हो. हा. मला 100% तुम्हाला सांगतो. बर्ने मामा म्हणजे कोण आहे तुमचं वडील आहेत. भारत मामा तुमचं वडील ना. होय होय. पूर्णपणे पारख लय वाईट पारख.